आपण एका प्रसंगाची कल्पना करूया. दोन व्यक्ती आहेत आणि दोघांनीही एकाच वेळी व्यवसायात प्रचंड मोठं नुकसान सहन केलंय. हो, अशी परिस्थिती खूपदा येते. अगदी. आता होतं काय, एका व्यक्तीसाठी हा जणू आयुष्याचा शेवट ठरतो. ती व्यक्ती पूर्णपणे नैराश्यात जाते आणि हार मानते. पण दुसरी व्यक्ती त्याच राखेतून एक नवं साम्राज्य उभं करते. असं का होतं? खरं तर बहुतेकांना वाटतं की हे निव्वळ नशिबाचा खेळ आहे किंवा परिस्थितीचा भाग आहे, म्हणजे लक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो. हो ना. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशा साहित्याच्या नोंदी आणि सारांश उलगडणार आहोत जे यामागचं मानसिक रहस्य समोर आणतं. नक्कीच. आणि हे साहित्य म्हणजे शिव खेडा यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक द ब्लूप्रिंट फॉर विनिंग, ज्याला आपण यू कॅन विन या नावानेही ओळखतो. अगदी बरोबर. कठोर मेहनत करूनही अनेकदा लोकांना अपेक्षित निकाल का मिळत नाहीत आणि यश हे केवळ नशिबावर कसं अवलंबून नसतं हेच शोधणं हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. हो, आणि या सर्व नोंदींमध्ये एक अत्यंत प्रभावी विचार केंद्रस्थानी आहे. हो, तो विचार म्हणजे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. क्या बात है. हे वाक्य केवळ एक सुविचार नाहीये, तर हे यशाचे एक निश्चित विज्ञान आहे. म्हणजे कसं? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हे बघा, साहित्याच्या अगदी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलंय की यश हा योगायोग नसून तो योग्य दृष्टिकोन आणि योग्य कृती यांचा एक परिपूर्ण मेळ आहे. अच्छा, म्हणजे फक्त कृती करून उपयोग नाही, तर दृष्टिकोन पण हवा. अगदीच. आपण अनेकदा पाहतो की लोक फक्त कृती करण्यावर भर देतात, रात्रंदिवस मेहनत करतात, पण त्यांचा दृष्टिकोन जर चुकीचा असेल तर ती मेहनत अपेक्षित फळ देत नाही. हो, कारण मानसिकता हा तो साचा आहे ज्यातून कृतीला प्रत्यक्ष आकार मिळत असतो, बरोबर? अगदी 100% बरोबर. दृष्टिकोन आणि कृतीची सांगड घालणं हाच तो पाय आहे. हा मुद्दा मला खूपच रंजक वाटतोय, कारण आपण नेहमी फक्त ॲक्शनला म्हणजे कृतीला जास्त महत्त्व देतो. पण या नोंदींनुसार विजेते आणि पराभूत यांच्यातील मुख्य फरक हा त्यांच्या परिस्थितीत नसून समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असतो. हो, म्हणजे जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा एका मानसिकतेच्या व्यक्तीला ती एक अडचण वाटते. आणि विजेत्या मानसिकतेची व्यक्ती त्याच संकटाला एक संधी म्हणून पाहते. नक्कीच. पण हे वरवर पाहता फक्त शब्दांचा खेळ वाटू शकतो लोकांना. हो, मलाही तोच प्रश्न पडला होता की यामागे नक्की काय दडलंय? फक्त शब्द बदलून काय होणार आहे? अजिबात शब्दांचा खेळ नाहीये. इथे मानवी मेंदूचं अत्यंत गुंतागुंतीचं मानसशास्त्र काम करतं. अच्छा, म्हणजे मेंदूची रचना यात महत्वाची आहे. हो तर. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला अडचण किंवा प्रॉब्लेम असं नाव देते तेव्हा मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो. अमिगडाला म्हणजे तो जो भीतीशी जोडलेला भाग असतो तो? अगदी बरोबर. हा भाग भीती आणि बचावाशी जोडलेला आहे. त्यामुळे मेंदू आपोआप तिथून पळ काढण्याचे किंवा ती गोष्ट टाळण्याचे मार्ग शोधू लागतो. म्हणजे माणसाची तार्किक विचार करण्याची क्षमता एका क्षणात मर्यादित होते तर? हो, पण जेव्हा त्याच परिस्थितीला संधी किंवा आव्हान म्हटलं जातं तेव्हा मेंदूचा पुढचा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो सक्रिय होतो. अरे वा, म्हणजे एका शब्दाने एवढा फरक पडतो? हो ना. हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स उपाय शोधण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे बघा, परिस्थिती तीच असते, पण एका शब्दाच्या बदलाने आपण आपल्या मेंदूचं संपूर्ण डिफॉल्ट सेटिंग बदलत असतो. बापरे, हे खूपच भारी आहे. पण इथे मला एक शंका नक्कीच येतेय. सांगा ना. आपण अनेकदा पाहतो की मी करू शकतो, आय कॅन डू इट, अशा सकारात्मक वाक्यांचा अतिरेक केला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे कोणतेही कौशल्य नाही आणि ती व्यक्ती नुसतीच आरशासमोर उभी राहून सकारात्मक बोलतीये. तो आजकालचा ट्रेंड. हो ना. मग याने वास्तव कसं बदलेल? हा केवळ एक भाबडा आशावाद, ज्याला आजकाल आपण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतो, तसाच प्रकार नाही का वाटत? वास्तवाकडे डोळेझाक करून नुसतं सकारात्मक राहिल्याने यश कसं मिळेल? खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. हा भाबडा आशावाद आणि वास्तवावर आधारित सकारात्मकता यातील फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. तो फरक काय आहे मग? मी करू शकतो असं म्हणणं म्हणजे आजूबाजूच्या अडचणींकडे किंवा स्वतःच्या उणीवांकडे डोळेझाक करणं मुळीच नाही. साहित्यात स्वाभिमान किंवा सेल्फ एस्टीम या संकल्पनेवर खूप भर दिलाय. अच्छा, म्हणजे स्वतःबद्दलचा आदर. हो. जेव्हा आपण रोज सकारात्मक वाक्य, म्हणजे ज्याला आपण ॲफर्मेशन्स म्हणतो, ती बोलतो, तेव्हा आपण मेंदूच्या एका विशिष्ट भागाला प्रशिक्षित करत असतो. तो कोणता भाग? त्याला रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम किंवा RAS म्हणतात. हा भाग एका रडारसारखा काम करतो. रडार म्हणजे तो माहिती गोळा करतो.
हो, पण तो आजूबाजूच्या अमर्याद माहितीमधून फक्त तीच माहिती मेंदूपर्यंत पोचवतो जी आपल्यासाठी महत्वाची असते. अरे वा, म्हणजे तो फिल्टर करतो. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला सतत सांगते की ती कमकुवत आहे, तेव्हा हा रडार फक्त धोके आणि अडचणी शोधतो. पण सकारात्मक सूचनांमुळे तोच रडार संधी आणि उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे कौशल्य तर शिकावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. पण ते कौशल्य शिकण्यासाठी जो आत्मविश्वास आणि जी ग्रहणक्षमता लागते, ती ह्या प्रक्रियेतून तयार होते. अगदी अचूक ओळखलं. ही सकारात्मकता म्हणजे वास्तवापासून पळून जाणं नसून वास्तवातील योग्य माहिती टिपण्यासाठी स्वतःच्या मेंदूच्या रडारला केलेलं एक जाणीवपूर्वक प्रोग्रामिंग आहे. क्या बात आहे. स्वतःच्या जमेच्या बाजू म्हणजे स्ट्रेंथ्स एका कागदावर लिहून काढण्याचा जो उपाय या साहित्यात सांगितलाय, तो याच रडारला योग्य दिशा देण्यासाठी असावा. हो, आणि स्वतःला कधीही कमी न लेखता आपला स्वाभिमान जपणे हा यशाचा मानसिक पाया झाला. बरं, आता हा मानसिक पाया तयार झाला आणि मेंदूचे रडार संधी शोधू लागले. पण यानंतर ह्या सकारात्मक ऊर्जेला प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं? हा पुढचा टप्पा खूप महत्वाचा आहे. कारण जर कोणतीही निश्चित दिशा नसेल, तर ही सर्व सकारात्मक ऊर्जा नुसतीच भटकटत राहील, नाही का? अगदी बरोबर. आणि निश्चित दिशा नसणं हीच अनेक हुशार आणि मेहनती लोकांच्या अपयशामागची मुख्य अडचण असते. म्हणजे एखादी व्यक्ती प्रचंड सकारात्मक असू शकते, तिच्यात ऊर्जा आणि उत्साह असू शकतो. हो, पण ती ऊर्जा नेमकी कुठे वापरायची हे जर स्पष्ट नसेल तर ती पूर्णपणे वाया जाते. साहित्यात याला ध्येय निश्चिती किंवा गोल्स म्हटलं आहे. ध्येय निश्चिती हे कसं काम करतं? हे एखाद्या अत्यंत प्रगत आणि महागड्या GPS सिस्टमसारखं आहे. जर आपण त्या सिस्टममध्ये कोणतंही डेस्टिनेशन किंवा ठिकाण टाकलेच नाही, तर ती सिस्टम आपल्याला कुठेही नेऊ शकत नाही. हां, बरोबर आहे. आपण फक्त एकाच जागेवर गोल गोल फिरत राहू. हो ना? हे जीपीएसचं रूपक अगदी चपखल आहे. मला इथे आणखी एक उदाहरण आठवतं. कोणतं? कोणतंही स्पष्ट ध्येय नसणे आणि नुसतीच अंधाधुंद मेहनत करणे म्हणजे पूर्ण इंधन भरलेली, अत्यंत शक्तिशाली इंजिन असलेली पण स्टिअरिंग व्हील नसलेली फेरारी चालवण्यासारखं आहे. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. गाडीत प्रचंड वेग आहे, ताकद आहे, इंजिन उत्कृष्ट आहे, पण ती कुठे जाऊन आदळेल याचा काहीच नेम नाही. हो, ती फेरारीची तुलना या संकल्पनेला अधिक स्पष्ट करते. कारण नियंत्रणाभावी होणारा संभाव्य विनाश त्यातून सहज समजतो. हो ना? याच संदर्भात स्रोतांमधील एका विशिष्ट मुद्द्याबद्दल मला कुतूहल आहे. त्यात मला श्रीमंत व्हायचे आहे या अत्यंत सामान्य ध्येयाला चुकीचं म्हटलंय. हो, ते चुकीचंच आहे. पण पैशाची इच्छा असणं हे तर मानवी स्वभावाचे एक अत्यंत साधं आणि नैसर्गिक लक्षण आहे. मग हे ध्येय तांत्रिकदृष्ट्या चुकीचं कसं ठरतं? आता बघा, मला श्रीमंत व्हायचे आहे या ध्येयात काय अडचण आहे ते पाहूया. हे ध्येय नसून केवळ एक अस्पष्ट इच्छा आहे. अस्पष्ट इच्छा. हो, मेंदूला काम करण्यासाठी स्पष्ट आकड्यांची आणि वेळेची गरज असते. जेव्हा आपण स्मार्ट गोल्सबद्दल बोलतो तेव्हा ती मोजता येण्यासारखी आणि वेळेचं बंधन असलेली असावी लागतात. अच्छा, म्हणजे मेजरेबल आणि टाइम बाउंड. अगदी. आता श्रीमंत या शब्दाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणासाठी ती लाखात असेल, कोणासाठी कोटीत. मेंदूला या संदिग्ध शब्दावर प्रक्रिया करता येत नाही. आणि साहजिकच तो त्यासाठी कोणतीही ठोस योजना बनवू शकत नाही. हो, पण त्याऐवजी मला येत्या एका वर्षात माझ्या व्यवसायातून 10 लाख रुपयांचा नफा मिळवायचा आहे असं ठरवलं तर ते एक स्मार्ट ध्येय बनतं. अच्छा, म्हणजे आता मेंदूला अचूक माहिती मिळते. नक्कीच. तो वर्षाचे 12 महिने 365 दिवस यानुसार त्या ध्येयाचे छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करतो. रोज किती काम करावं लागेल याचं एक अत्यंत स्पष्ट गणित डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे ध्येय हे केवळ डोक्यातील एक ढगाळ विचार न राहता ते कागदावर आकड्यांमध्ये मांडता आलं पाहिजे, हा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. हो, आणि याच आकड्यांच्या मागोवा घेण्यासाठी यात आणखी एक महत्वाचा पैलू मांडला आहे. तो म्हणजे शिस्त आणि सातत्य. शिस्त, ज्याची आपल्याकडे खूप कमतरता असते. हो ना. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. केवळ टॅलेंटच्या जीवावर मोठं यश मिळवता येत नाही, तर त्यासाठी रोज न चुकता काम करण्याची शिस्त लागते. आपण अनेकदा पाहतो की एखाद्या गोष्टीचा उत्साह आला की लोक एकाच दिवशी 10-12 तास सलग काम करतात आणि मग पुढच्या आठवड्याभर त्या कामाकडे बघतही नाहीत. साहित्यानुसार हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे. सातत्याचा हा अभावच अनेकदा टॅलेंटेड लोकांना मागे खेचतो.
म्हणजे यश हे एका मोठ्या झेपेत मिळत नसतं, तर ते रोजच्या छोट्या पण सातत्यपूर्ण पावलांचा परिणाम असतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच डेली रुटीन किंवा रोजचे वेळापत्रक बनवणे आणि रोजच्या प्रगतीचा मागोवा घेणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. कारण जेव्हा आपण प्रगती मोजतो तेव्हा आपल्याला स्वतःच्या कामाचा आलेख दिसतो. पण या प्रवासातील सर्वात मोठा शत्रू ज्याचा साहित्यात ठळकपणे उल्लेख आहे तो म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय, ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. आजचं काम उद्यावर ढकलणं ही सवय तर खूप जणांना असते. हो, आणि ही सवय केवळ वेळेचा अपव्यय करत नाही, तर ती मानवी मानसशास्त्राच्या पातळीवर खूप मोठं नुकसान करते. काम पुढे ढकलल्याने वेळेचं नुकसान होतं हे तर उघड आहे, पण मानसशास्त्रीय पातळीवर ते कसं नुकसान करतं? ते मी सांगतो. म्हणजे एखादं काम आजऐवजी उद्या केलं तर त्यात मानसिक नुकसान कसलं? इथे कॉग्निटिव्ह डिसोनन्स नावाचा एक प्रकार काम करतो. जेव्हा आपण स्वतःला शब्द देतो की मी आज संध्याकाळी हे काम पूर्ण करणार आणि नंतर आळसापायी किंवा इतर कारणाने ते पुढे ढकलतो. तेव्हा आपण स्वतःशीच केलेली ती एक प्रतारणा असते. बरोबर. अगदी बरोबर. आपल्या मेंदूला ही गोष्ट समजते की आपण स्वतःला दिलेला शब्द पाळलेला नाही. जेव्हा हे वारंवार घडतं तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. बापरे, म्हणजे मेंदू असा विचार करू लागतो की माझ्या शब्दाला काहीही किंमत नाही. हो, आणि आपण आधी ज्या स्वाभिमानाची चर्चा केली त्याचा पाया इथेच ढासळतो. स्वतःवर विश्वास नसलेली व्यक्ती कोणतंही मोठं ध्येय गाठू शकत नाही. म्हणूनच काम पुढे ढकलण्याची सवय ही यशाच्या मार्गातील एक मोठी कीड मानली जाते. तर हे खूपच खोलवर जाणारं निरीक्षण आहे. नक्कीच. आपण दिलेला शब्द आपणच न पाळल्यामुळे आपला स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. म्हणजे शिस्त ही केवळ काम पूर्ण करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सुद्धा तितकीच आवश्यक आहे. अगदी 100%. आपण आतापर्यंत पाहिलं की योग्य मानसिकता मिळाली, मेंदूला प्रोग्रॅम केलं, स्पष्ट ध्येय ठरवलं आणि प्रचंड शिस्तीने मेहनतही सुरू केली. हो, म्हणजे गाडी निघाली. हो, एक प्रकारची वेगाने धावणारी गाडी तयार झाली. पण जर ही गाडी चुकीच्या रस्त्यावर धावत असेल तर? इथेच खरी गोम आहे. इथेच या साहित्यातील सर्वात महत्वाचा आणि खऱ्या यशाचा अंतिम निकष मानला जाणारा भाग सुरू होतो, तो म्हणजे मूल्य आणि चारित्र्य. या संपूर्ण ब्ल्यूप्रिंटचा कळसाध्याय आहे असं मी म्हणेन. कसं काय? कारण वरवर पाहता खोटं बोलून किंवा फसवणूक करून मिळवलेलं यश आणि प्रामाणिकपणे मूल्यांची कास धरून मिळवलेलं यश सुरुवातीला सारखंच दिसू शकतं. हो, बँक बॅलन्सचा सारखाच असू शकतो. हो ना, बँकेच्या खात्यातील आकडे सारखेच असू शकतात, पण साहित्यात स्पष्ट केलंय की खरं यश म्हणजे केवळ पैसा किंवा भौतिक संपत्ती कमावणे नाही. मग खरं यश कशात आहे? चारित्र्य, मूल्य, प्रामाणिकपणा आणि सचोटी हीच खऱ्या आणि दीर्घकालीन यशाची सूत्र आहेत. अच्छा. जेव्हा एखादी व्यक्ती शॉर्टकट्स वापरून किंवा नीतिमत्तेशी तडजोड करून यश मिळवते, तेव्हा ती एक कच्च्या पायावर इमारत उभी करत असते, जी कोणत्याही क्षणी कोसळू शकते. पण इथे मला एक थोडासा खोचक आणि विचार करायला लावणारा प्रश्न विचारावासा वाटतोय. विचारा की. आजच्या या वेगाने धावणाऱ्या अत्यंत स्पर्धात्मक जगात जिथे सगळेच एकमेकांच्या पुढे जाण्याच्या एका जीवघेण्या शर्यतीत आहेत, तिथे ही मौत, नैतिक मूल्य पाळणे खरोखर व्यावहारिक आहे का? हा प्रश्न अनेक तरुण विचारतात. हो ना, कधीकधी असं वाटतं की वेगाने पुढे जाण्यासाठी किंवा निदान टिकून राहण्यासाठी तरी थोडाफार शॉर्टकट मारणं अपरिहार्य झालंय. हो, काहींना तसं वाटतं. काही लोक तर प्रामाणिकपणाला एक प्रकारचा कमकुवतपणा मानतात. मग अशा जगात मूल्यांशी ठाम राहणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं नाही का? हा प्रश्न आजच्या काळात अत्यंत स्वाभाविकपणे समोर येतो. पण जर आपण कॉर्पोरेट जगाचा किंवा इतिहासाचा अभ्यास केला तर याचं उत्तर खूप स्पष्ट मिळतं. ते काय? शॉर्टकट्समुळे सुरुवातीला नक्कीच फायदा होऊ शकतो. अनैतिक मार्गाने किंवा खोटी माहिती देऊन एखादी मोठी डील मिळवता येते. हो, खूप उदाहरणे आहेत अशी. पण हा फायदा अत्यंत अल्पजीवी असतो. कोणताही व्यापार, कोणताही नाते किंवा कोणताही समाज हा केवळ एकाच गोष्टीवर चालतो, आणि तो म्हणजे विश्वास. विश्वास. अगदी बरोबर. विश्वास हे कोणत्याही अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं चलन आहे. ज्या कंपन्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला त्या दशकानुदशके टिकून आहेत. ज्यांनी पुस्तकांमध्ये फेरफार करून तात्पुरता नफा मिळवला त्या रातोरात नामशेष झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेतच. हो,
एकदा का लोकांचा विश्वास उडाला की भविष्यात मिळणाऱ्या सर्व संधींचे दरवाजे कायमचे बंद होतात. त्यामुळे नैतिक राहणे हा कमकुवतपणा नसून ती एक अत्यंत प्रभावी आणि दीर्घकालीन रणनीती आहे. म्हणजे शॉर्टकट हा आपल्याला वेगाने एखाद्या स्टेशनवर नक्की पोचवेल, पण पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी तो आपल्याला अपात्र ठरवेल. अगदी बरोबर. तात्पुरता फायदा हा नेहमीच दीर्घकालीन नुकसानीचा सौदा असू शकतो. तंतोतंत. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जर दीर्घकाळ टिकून राहायचं असेल तर मूल्यांशी तडजोड न करणे हाच विजेत्यांचा खरा वेगळेपणा असतो. अच्छा, म्हणजे आपण सुरुवातीला जे म्हटलं होतं हो, की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात, त्या वाक्याचा खरा अर्थ इथेच दडलेला आहे. क्या बात आहे. अडचणीच्या वेळी जेव्हा एक सामान्य व्यक्ती आपला फायदा बघून नैतिकतेची तडजोड करते, तेव्हा एक विजेता आपल्या मूल्यांशी ठाम राहतो. हीच ती वेगळी पद्धत आहे जी त्यांना शाश्वत यश मिळवून देते. हो, सचोटी आणि चारित्र्य हे असं भांडवल आहे जे बाजारातील कोणत्याही मंदीत कधीही कमी होत नाही. सचोटी हे कधीही न संपणारा भांडवल आहे, हा विचार खूपच प्रभावी आहे. खरंच या सखोल चर्चेत आपण ज्या पद्धतीने या साहित्याचं विश्लेषण केलंय त्यातून खरोखरच यशाचा एक परिपूर्ण ब्लूप्रिंट उलगडला आहे. नक्कीच. आणि विशेष म्हणजे हे सर्व मुद्दे एकमेकात अत्यंत घट्ट गुंफलेले आहेत. आपण पाहिलं की सुरुवात होते ती एका मानसिक बदलाने, म्हणजेच अडचण न पाहता संधी पाळण्याने. हा दृष्टिकोन मेंदूला सक्रिय करतो. हो, मग त्या ऊर्जेला आपण स्मार्ट गोलचे रूप देऊन एक अचूक दिशा देतो. आणि पुढे जाऊन दररोजची शिस्त आणि काम पुढे न ढकलण्याची सवय या प्रवासाला गती देते. अगदी. आणि सर्वात शेवटी चारित्र्य आणि मूल्यांची भक्कम तटबंदी या संपूर्ण प्रवासाला सुरक्षित आणि शाश्वत बनवते. हो, हा केवळ यश मिळवण्याचा मार्ग नाही, तर यश टिकवून ठेवण्याचा एक परिपूर्ण नकाशा आहे. मानसिक तयारीपासून ते प्रत्यक्ष कृतीपर्यंत आणि कृतीतून निर्माण होणाऱ्या मूल्यांपर्यंतचा हा एक अखंड प्रवास आहे. हो ना? या प्रवासात कुठेही खंड पडला तर यशाचे हे समीकरण बिघडतं. साहित्यात एक अत्यंत प्रेरणादायी वाक्य आहे जे मला इथे सांगावंसं वाटतं. कोणतं वाक्य? विजेते कधीच माघार घेत नाहीत आणि माघार घेणारे कधीच जिंकत नाहीत. म्हणजे विनर्स नेव्हर क्विट अँड क्विटर्स नेव्हर विन. अरे वा, खूपच सकारात्मक वाक्य आहे हे. हो, हे वाक्य सतत आठवण करून देतं की प्रवास कितीही कठीण असला तरी संयम, सातत्य आणि मूल्यांची साथ असेल तर शेवटच्या रेषेपार जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एका जबरदस्त सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे वाक्य आहे. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की यश हे केवळ नशिबावर अवलंबून नसतं, तर त्याचे एक विज्ञान असतं. हो, ते आज नक्कीच सिद्ध झालंय. आता या सखोल चर्चेचा शेवट करताना सर्व ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासाठी मी एक नवा मुद्दा इथे सोडून जाते. हो, सांगा. विजेते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात हा जर नियम असेल तर आपल्या आयुष्यातील सध्याच्या सर्वात मोठ्या अडचणीकडे एकदा पाहूया. ती अडचण दूर करण्यासाठी आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्या दृष्टिकोनातून आपण त्या समस्येकडे बघत आहोत तो चष्मा बदलण्याची तयारी आपण ठेवली आहे? खूपच छान विचार आहे हा. कारण कदाचित परिस्थिती बदलण्यापेक्षा ती पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हाच तो वेगळा मार्ग असू शकतो जो यशाचे दरवाजे उघडेल. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेत.